कहाणी सोमवारची शिवामुठीची. आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीस जेवायला उष्टे, नेसायला जाड भरडे, राहावेला गुरांचे बेड दिले, गुराखीचे काम दिले. पुढे श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. ती राणी गेली. नागकन्या देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारले, बाई कुठे जाता? महादेवांच्या देवळी जातो. शिवामूठ वाहतो. त्यांनी काय होतं? म्रताराची भक्ती होते. इच्छित कार्य सिद्धीस जाते. मुले बळे होतात. नावडती माणसे आवडती होतात. वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारले, तू कोणाची कोण? मी राजाची सून. तुमचे बरोबर येते. त्यांचे बरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाले, काय ग बायांनो, वसा बसता? आम्ही शिवामुठीचा वसा बसतो. त्या वशाला काय करावे? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, कंदे फुले घ्यावे, 2 बेलाची पाने द्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंदा जावा, भ्रतारा आवडती आहे ती आवडती कर दे रेवा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टे माष्टे खाऊ नये. दिवसा निजू नये. उपवास नाही निभावला तर दूध प्यावे. संध्याकाळी अंघोळ करावी. देवाला बेल व्हावा आणि मुकाट्याने जेवण करावे. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठीकरिता घेत जावे. पहिल्या सोमवारी सगळे साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिले आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितले. त्या दिवशी हिने मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावानंदाने उष्टे-माष्टे पान दिले. हे तिने गाईला घातले. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिले. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीने घरातून सर्व सामान मागून घेतले. पुढे रानात जाऊन नागकन्येबरोबर मनात मनोभावे पूजा केली आणि शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंद जावा, भ्रातारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तीळ वाहिले. सारा देव उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिले. संध्याकाळी सासऱ्याने विचारले, तुझा देव कुठं आहे? नावडतीने जबाब दिला, माझा देव फार लांब आहे. वाट कठीण आहे. काटेकुटे आहेत. साप वाघ आहेत. तिथे माझा देव आहे. पुढे तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसे मागं चालली. नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटले नाही. ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या या संवर्तमान देऊळ सुवर्णाने झाले. रत्नजडितांचे खांब झाले. हंड्या चुंबरे लागली. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतले. नावडती पूजा करू लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वर देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंद जावा, भ्रातारा, नावडती आहे ती आवडती का रे देवा, असे म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढले. दागिने न्यायला दिले. खुंटीवर पागोटे ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा आल्यावर सगळी माणसे बाहेर आली. इकडे देऊळ दृश्य झालं. राजा परत आला. माझे पागोट देवळी राहिले. देवळाकडे आणायला गेला. तो तिथे एक लहान देऊळ आहे. तिथे एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ कुंठीवर पागोटा आहे. तेव्हा त्याला सुनेला विचारले, हे असे कसं झाले? माझा गरीबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली. त्याने तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा हो. ही 60 उतरांची कहाणी. 5 उत्तरे सोपळ संपूर्ण.